नमस्ते. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी ह्या मेथी पुरी बनवलेल्या आणि त्यातल्याच थोड्या पुऱ्यांचं पीठ ठेवून दिलेलं मम्मीने. दुपारसाठी सुद्धा त्यातल्याच पुऱ्या बनवायच्या होत्या. वेगळ्या काही चपात्या किंवा भाकऱ्या बनवणार नव्हतो. आणि एकच नंबर झालेली ही पुरी मेथी पुरी होती. आणि ह्याच्यासोबत ॲक्च्युली काही लागत नाही. नाश्त्याला आम्ही अशाच चहाबरोबर खाल्ल्या. अदरवाईज तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर वगैरे सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा. मी मम्मीकडनं नक्की शूट करून घेईन आणि तुम्हाला दाखवेन. हे मम्मीने इथे आवळ्याचा मुरावळा बनवण्यासाठी घेतलेलं. मस्तपैकी आवळ्याच्या फोडी कट करून घेतलेल्या, त्यांना पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवून दिलेलं. एक नंबर झालेलं माहिती आहे. म्हणजे चवीला आपण असं तोंडी लावण्यासाठी काहीतरी लोणचं वगैरे घेतो ना, त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि घरच्या घरी. सो दुपारचं सगळं जेवणाचं आवरून आम्ही निघालेलो डीमार्टला आणि आमची गोडुली बघा कशी गोड गोड रिक्षामध्ये बसली आम्हाला दोघांना पकडून. मी, मम्मी आणि कृष्णाई गेलेलो. ती ना म्हणजे खूप एन्जॉय करत असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. रिक्षामध्ये पण आम्हाला दोघींना हात पकडून आमच्या बसलेली ती. सो इथे घरातलं आमचं बरंचसं सामान घ्यायचं होतं, सो त्याच्यासाठी गेलेलो. आणि मग काय, कृष्णाईला छोट्या मोठ्या कसल्या वस्तू दिसल्या तर तिला लगेच हव्या असतात, आता सगळं आम्हाला कळायला लागलं आहे. सो इथे कृष्णाईचे कपडे, घरातलं सामान, असं बरंच काय काय खरेदी होतं. घरी आल्यानंतर मम्मीचं सामान वेगळं आणि माझं सामान वेगळं असं करून ठेवलेलं. तुमच्यासोबत वेळ मिळाला तर नक्की नंतर शेअर करेन काय शॉपिंग केली ती. सो कट टू डे 2. हा दुसरा दिवस आहे सकाळचा. मी मस्त सकाळचा चहा घेतला. त्याच्यासोबत माझ्याकडे चुरमुरे भाजलेले होते, सो त्याच्यामध्ये थोडासा शेव टाकून ते एन्जॉय केलं. आणि कृष्णाईला सध्या मी ह्या लहान मुलांच्या गोष्टी दाखवते, ती खूप एन्जॉय करते सध्या. सो इथे ही मनी माऊची आणि मंकीची गोष्ट लावलेली. सो भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.